हे गाइज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। तर आज आपण जाणार आहे ना परेल वर्कशॉप आणि गणसंकुलला। आता आज आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहे गणसंकुलला। परेल वर्कशॉप आणि गणसंकुलची अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तिकडची सर्व पूर्ण माहिती घेण्यासाठी। तर जे चॅनलला नवीन आले ते चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया। तर चला भेटू लास्टला। मित्रांनो आता आपण गणसंकुलच्या गेटच्या समोर आलेलो आहे आणि गणसंकुलच्या आतमध्ये जाऊन आपण अपडेट घेऊया। आधी ते लोक शूट करायला देत आहेत काय बघूया। अगर शूट करायला दिलं तर आपण नक्कीच शूट करून तुम्हाला मी अपडेट आतली माहिती सांगतो। तर चला आतमध्ये जाऊया। आणि हे बघा बाहेरून ना बहुतेक पूर्ण काम झालेलं आहे आणि ताडपत्री वगैरे मारून ना सगळं झालेलं आहे आणि आतली पण ताडपत्री शक्यता मला वाटते वरची पूर्ण झालेली आहे मारून आणि अजून काम सुरू आहे वाटतं। तिथे एक जण बघा तुम्हाला दिसत असेल, या बघा एक जण काम करतोय। तर आपण आतमध्ये जाऊन शूट करायला देत असतील तर आपण नक्कीच आतमधला शूट करूया। चला आतमध्ये जाऊया। हे बघा इथे एक लहान गणपतीचा कारखाना असतो आणि या साईडला एक लहान गणपतीचा कारखाना असतो। जे लहान लहान मूर्त्या असतात ना त्यांचं वर्कशॉप इथे आहे या दोन साईडला आणि समोर पण पूर्ण लाईन लागते लहान गणपतींच्या वर्कशॉपची। त्याला मी तुम्हाला आतमधनं माहिती देतो पूर्णपणे। मित्रांनो आता आपण गणसंकुलला गेलेलो, गणपतीच्या गेटसमोर जाऊन शूट केला पण आत काय जायला दिलं नाही, म्हणून आता आपण जाऊया सरळ परेल वर्कशॉपला। तिकडचा शूट अपडेट जाणून घेऊया काय आहे तो। चला भेटूया तिकडे। पण आता आपण परेल वर्कशॉपला आलेलो आहे आणि हा तो मेन गेटच्या समोरचा डिवायडर आहे ज्याच्यावर उभे राहून सगळे गणपती जेव्हा आगमन होतात तेव्हा शूट करतात आणि मी तुम्हाला आता ना आतमधली अपडेट देतो। आणि हे बघा आज ना रविवार असल्यामुळे ना भरपूर मंडळ आलेले आहेत बुकिंग करण्यासाठी। हे मंडळ आहे ना गणपती बुक करत होतं आतमध्ये सिद्धेशदादाकडे, वाटतं त्यांचं गणपतीचं गणपती बुक झालेलं आहे तेव्हा ते आता बाहेर आलेले आहेत। चला आता मी तुम्हाला गेट दाखवतो। हा बघा हा गेटची या वर्षीची उंची मला वाटतं 30 फुटाच्या वरती आहे। आय थिंक की 40 फूट असं आसपास काहीतरी असेल। आणि मंडळाच्या हे गेटचं काम आहे ना बाजूचा साईडचे अजून नाही ना ताडपत्री नाही टाकलेले, ते ताडपत्रींचं काम अजून चालू आहे। बघा तुम्हाला मी जवळनं दाखवतो, ताडपत्रीचं अजून काम चालू आहे आणि मी तुम्हाला आता ना आतली अपडेट देतो जाऊन की आतमध्ये अजून काय काय किती काम झालेलं आहे। तर चला मग आपल्या चॅनलवर असेच बनवून राहा, मी तुम्हाला आतमधली सर्व माहिती सांगतो। चला या आतमध्ये आलेलो आहे आणि हा पहिला गाला आहे ज्याच्यामध्ये ना पूर्ण साचे आलेले आहेत गणपतीचे मोल्ड। हे बघा मला वाटतं हे सगळे ना प्रबळ आहेत, प्रबळचे साचे आहेत। हे वरती पण आहेत भरपूर सारे हे बघा। आणि अजून मला वाटतं इथले काम थोडंसं बाकी आहे कारण की ह्या साईडनी ना पूर्ण ह्या साईडनी पॅक झालेलं आहे आणि हे बघा काम चालू आहे अजून ह्या साईडला पूर्ण। आता पूर्ण पॅक करतील इकडे की बाहेरनं कोणी आत बघू नाही शकत असं। भरपूर काम बाकी आहे इकडचं, अजून बांबू वगैरे असेच ठेवलेले आहेत। आता या बांबूंनी सगळं बांधणार आणि सगळं पॅक करणार। अपोजिटला त्या समोर जो गाळा आहे त्या गाळ्यात आता आपण आलेलो आहे। हे बघा इथे गणपतीचे चेहऱ्याचे मोल्ड आलेले आहेत, हे प्रबळ आहे हे बघा। आणि हे मला वाटतं खालचं जी बॉडी आहे त्याचा हे आहे मोल्ड, भरपूर मोल्ड आहेत आणि इकडे अजून काम चालू आहे मोल्डचे, सर्व मोल्डची कामं चालू आहेत, सगळं मोल्ड सरळ करतायत वगैरे। हा एक इथे प्रबळ आहे। आपण गाळ्यामध्ये ना गणपतीचे सर्व मोल्ड आलेले आहेत हे बघा। आणि लाकडाचे सर्व हे आता याला काय बोलतात मला माहिती नाही, आठवत नाही, तुम्ही सांगा कमेंट्स करून यांना काय सांगतात। आणि लोखंडाचे पण तिकडे सपोर्टसाठी जे लावलं जातं लोखंड ते पण इथे आलेले आहे। आणि समोरच ना सिद्धेशदादाचं ऑफिस पण खुललेलं आहे आणि समोरच सिद्धेशदादा बसला आणि त्यासोबत गणपतीचे कोणते तरी मंडळ आलेले आहेत त्यांच्या संगत बोलणं चालू आहे। आणि इकडे पण एक मंडळ उभा आहे अजून वेटिंगमध्ये सिद्धेशदादाशी बोलण्यासाठी। चला मी तुम्हाला आणि आहे बघा या साईडला आहे ना, या साईडला छोटे गणपती असतात। छोटे गणपतींचे जे असतं ना तो इथे वर्कशॉप असतो छोट्या गणपतींचा, तर त्याच्या पुढची मी तुम्हाला अपडेट सांगतो। हे बघा आणि हा गाळ्यामध्ये आता काम चालू आहे हे बघा। चला जवळनं जाऊन दाखवतो। हे बघा इथे सगळे फळे वगैरे आलेले आहेत आणि ह्या गाळ्यामध्ये बघा मोल्टमध्ये ना सगळं गणपती बाप्पाचे ते काते आणि POP सगळं भरणं चालू आहे। गणपतीचे बाप्पाचे साचे तयार करण्यात चालू आहे सगळं। हे बघा समोर तुमच्या असतीलच गणपती बाप्पा हे बघा तयार झालेले आहेत। या साच्यांमध्ये सगळं बघा हे बघा जवळनं दाखवतो आहे बघा। या साच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे मटेरियल, हा कात्या आणि POP त्यांचं काम चालू आहे। चला मी तुम्हाला तिकडच्या साईडचं दाखवतो। हे इकडे गणपती बाप्पाचे हात आहेत ना भाऊ, काय आहे नक्की? हां हाताचा मोल्ट आहे मित्रांनो। आणि हे पण मला वाटतं पायाचे आहेत हे बघा सगळे मोल्ट। आणि हा कात्या ज्याच्यापासून गणपती आपला तयार होतो, हे कात्या वगैरे सगळं POP सोबत मिक्स करून हे सगळे POP आहेत इकडे आणि त्याच्यासोबत हे मिक्स करून ह्या मोल्ड्स हे बघा इथं काम चालू आहे मोल्ड्समध्ये टाकतील। आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतो त्या मोल्ड्सपासून तयार झालेले गणपती बाप्पांचे हे बघा हात, तोंड, पाय सगळे इथं ठेवलेले आणि अजून 2-3 मोल्ड्स इथं ठेवलेले आहेत गणपती बाप्पांचे। हा पाय आहे, हे चेहऱ्याचा मोल्ड आहे आणि हा खालची बॉडी जी चेहऱ्याच्या खालची बॉडी असते त्याचा मोल्ड हा बघा।
मित्रांनो, जेवढ्या जवळनं होऊ शकेल तेवढ्या जवळनं मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जेवढं होऊ शकेल तेवढं जवळ जाऊन मी तुम्हाला अपडेट पूर्ण व्हिडिओची देतो. आणि हा बघा इकडे एक गाळा आहे, हा समोरचा गाळा. ह्याच्यामध्ये पण तेच आहे सर्व सामान, गणपतींचे मोल्ट वगैरे आणि गणपती साचे मी तुम्हाला नंतर दाखवत होते. आधी आपण ही साईड पूर्ण कवर करूया, त्याच्यानंतर ती साईड कवर करताना मी तुम्हाला सगळं सांगतो. चला या ह्या साईडला हा एक मोल्ट आहे खूप गणपतीचा खालच्या पायांचा. आणि इकडे ना एक मंडळाचा पाट आलेला आहे, ठाण्याचा काजूवाडीचा राजा इकडचा एक पाट आलेला आहे. आणि अजून एक पाट आहे हा नवीन, हा बघा इथे आलेला आहे, पण त्याच्यावर नाव कायच नाही लिहिलेलं आहे. सो मी तुम्हाला सांगेन काय, पण नाव आपल्याला माहिती नाही या मंडळाचं काय, फक्त पाट आहे इथे. हां चला पुढचे अपडेट आता मी तुम्हाला सांगतो. जो मी तुम्हाला पार्ट दाखवला तो हा, आणि त्याच्या बाजूलाच अजून एक मोल्ट आहे. ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, का तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स करून सांगा. हा मला वाटतं राजगद्दी किंवा सिंहासन ह्याला म्हणतात. अगर काही चुकलं असेल तर माफ करा, तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. आणि अजून भरपूर मोल्ट इथं आहेत, हे बघा सर्वे मी तुम्हाला जवळनं दाखवतो. आणि इकडे पण अजून तो कात्या जो आहे, जो POPमध्ये यूज केला जातो, तो अजून इकडे आहे. इथे पण आहे भरपूर कात्या. चला मी अजून तुम्हाला पुढचं दाखवतो. आणि हे बघा इकडे सगळे गाळे अजून खाली झालेले. आपण लास्ट टाईम जेव्हा मी आलेलो ना, मला अपडेट व्हिडिओ बनवता तर नाही आली, बट मी आलेलो तेव्हा ना हे गाळ्यांमध्ये भरपूर सामान होतं. आता गाळे पूर्ण खाली झालेले आहेत. आणि इथे ना प्रबळ होते गाळ्यांमध्ये भरपूर, ते प्रबळ पण सगळ्यात काढण्यात, सगळे गाळे खाली करण्यात आले. आणि या गाळ्यामध्ये आता ना थोड्याच दिवसांनी, म्हणजे मला वाटतं पुढच्या रविवारपर्यंत ना गणपतींचे हे येतील, आपलं गणपतींचे ना सर्व ट्रॉल्या येतील. आणि ट्रॉल्यांमध्ये पूर्ण परेल वर्कशॉप भरून जाईल आणि काम सुरू होईल गणपती बाप्पा बनायचे. आणि हे बघा हे अजून प्रबळ आहे तिथे, हनुमान एक प्रबळ, दुसरा एक हा बॅग प्रबळ आहे. आणि अजून 2-4 प्रबळ इथं आहेत बघा. आणि हे बाकीचे ना बांधून ठेवलेले आहेत मला वाटतं आजूबाजूला काय. आणि इथे 2-3 अजून प्रबळ आहेत. आणि हा पण गाला लास्ट टाईम आम्ही आलेलो ना तेव्हा भरपूर हे होता, आता हा पण साफ करण्यात आलेला आहे. आणि इकडे पण ना आतमध्ये भरपूर सारे मोल्ट आहेत, हे बघा. आणि इकडे लाकडं आलेली आहेत सगळी कामाची, हे कात्या वगैरे जे बांधकाम चालू होतं, हे बघा. अजून तिकडे ना बॅक साईडचं जे आपण ज्या गल्लीतनं येतो ना, बाहेर पडतो परेल वर्कशॉपला, त्या गल्लीच्या साईडचं जे अजून बांधकाम चालू आहे बघा, ताडपत्री मारायचं. इकडचं ताडपत्री मारून झालेलं आहे, अजून इकडची ताडपत्री बाकी आहे, ते काम चालू आहे. ते मला वाटतं पूर्ण लास्टपर्यंत बाकी आहे. आणि हे बघा इकडे बाप्पाचे हातांचे सगळे आहेत, हातच आहेत सगळे, हे बघा. चला आता आपण पुढे जाऊया. आता जे आपण गाळ्यामध्ये त्या समोरच्या गाळ्यामध्ये इथं बघा खूप शुभम नाचत येतो आहे. शुभमचा पण बहुतेक शूट झालेला आहे. आणि हा बघा हा एक प्रबळ आहे, खूप सुंदर प्रबळ आहे. आणि इथे आहे ना खूप मोठा नंदी आहेत, हा बघा. मला वाटतं हा जो मोल्ट आहे ना, हा नंदी आपण बोलता जातो, नंदीचाच प्रबळ आहे, हे आपलं मोल्ट आहे. आणि हे बघा चेहरा खालचा, हे बघा संपूर्ण. आणि हे काय आहे मला कमेंट्स करून सांगा नक्की, तुम्हाला अगर समजलं असेल तर हा मोल्ट कोणता आहे. आणि इथे भरपूर अजून मोल्ट आहेत, हे बघा. मित्रांनो पूर्ण परेल वर्कशॉपच्या बॅक साईडला पूर्ण मोल्टनी भरलेला आहे, हा बघा. जिकडे तिकडे प्रबळ वगैरे ज्यांचे सगळे मोल्ट आहेत. आणि ही साईड अजून पॅक करायची बाकी आहे, अजून ही साईड पॅक नाही केलेली आहे ताडपत्रीने. मला वाटतं यात अजून 2-4 दिवसामध्ये होऊन जाईल इकडे पूर्ण पॅक. चला या आपण आता त्या साईडला जाऊया. कारण हा बघा इथे एका पार्टचं काम चालू आहे, हा बघा. आणि त्याच्याच अपोजिटला अग्निमोहिते आर्ट स्टुडिओ यांचं ऑफिस आहे, हे बघा दादा बसलेले आहेत. आणि इथे पण भरपूर सारे गणपतींचे मोल्ट वगैरे सगळे आलेले आहेत, साचे वगैरे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. याव हे बघा सगळे साचे वगैरे मोल्ट सगळे आलेले आहेत. मित्रांनो राजू शिंदे दादांचा बॅनर लागलेला आहे. आणि इकडे ते खाली बसलेले तुम्ही बघा तुमच्यासमोर, मूर्तिकार राजू शिंदे दादा इथे बसलेले आहेत. आणि आत्ता अगर आपण इकडनं बघतला परेल वर्कशॉप तर बघा काय वाटतो, वाव. ही जी मित्रांनो मजा आहे ना, म्हणजे ही जी फिलिंग आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत. किती सुंदर दिसतं. आणि थोड्याच दिवसांनी इथे मला वाटतं 2-3 दिवसानंतरच इथे परेल वर्कशॉपमध्ये सगळ्या मंडळांचे ट्रॉल्या येतील आणि आपला गणपती बाप्पा बनण्यास सुरू होईल. तर मी तुम्हाला असेच अपडेट येत राहीन. आणि ज्यांनी चॅनलला नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि आपण पुढच्या अपडेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचं अजून काही माहिती सांगेन. तर चला भेटू पुढच्या अपडेटमध्ये.